ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आपण सध्या ठाण्यातील मनोरमा नगर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर 25 फुटी भला मोठा बॅनर या ठिकाणी सर्वांचं लक्ष वेधत आहे। या बॅनरवरती बाप तो बाप रहेगा अशा प्रकारचा मजकूर लिहून कुठेतरी या ठिकाणी डिवसण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे ठाण्यातील विविध ठिकाणी देखील अनेक असे बॅनर जे आहेत ते त्यावरती निष्ठावंत अशा प्रकारचे मजकूर लिहिण्यात आले। तर दुसरीकडे ठाण्यातील मनोरमा नगर या ठिकाणी राजन विचारेंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पाहायला तर पदाधिकाऱ्यांकडून हा बॅनर लावण्यात आलेला आहे। जगन्नाथ पूर्णेकर, संतोष शिर्के, प्रदीप पूर्णेकर या पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवसानिमित्त हा बॅनर लावण्यात आला। त्यामुळे नक्कीच कुठेतरी पुन्हा एकदा बॅनरवर आपल्याला दिसून येतो। काही दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी ठाण्यामध्ये राजन विचारे यांचा निषेध करणारा बॅनर लावण्यात आला होता आणि त्यानुसार ठाकरे गटाकडून तो बॅनर काढण्यात आला होता। त्यामुळे बॅनरमुळे मोठा वाद आपल्याला पाहायला मिळाला होता। मात्र पुन्हा आता राजन विचारेंच्या वाढदिवसानिमित्त जशास तसं उत्तर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले। त्यामुळे बाप तो बाप रहेगा अशा प्रकारचं या बॅनरवरती मजकूर लिहून नक्की त्यांना काय साध्य करायचं हे महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी हा बॅनर देखील मोठा चर्चेचा विषय झालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात ठाण्यामध्ये पाहायला गेलं शिवसेनेत 2 उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट याकडनं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या देखील निवडणुका आहेत, त्यामध्ये कशा प्रकारचे या ठिकाणी त्यांचं मजबूतीकरण असणार आहे। त्यामुळे भगवा जो आहे तो ध्वज या ठिकाणी महानगरपालिकेवर भगवा कशा प्रकारचा फडकवला जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन अजिंक्य कुडाळगावकर, गणेश सुरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।